गुजरातमध्ये मालगाडीने कंचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे। या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले असल्याची माहिती आहे। आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास न्यू जलपाईगुडी येथे ही घटना घडली। दरम्यान मालगाडीने धडक दिल्यानंतर कंचनजंगा एक्सप्रेसचे 2 डबे रुळावरून घसरले होते। ही मालगाडी अगतरतलावरून सियालदाह येथे जात होती। यावेळी या मालगाडीने न्यू जलपाईगुडी येथे रुळावर उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की यावेळी कंचनजंगा एक्सप्रेसचे 2 डबे थेट रुळावरून खाली कोसळले। दरम्यान या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले असल्याची माहिती आहे। तसेच या ठिकाणी रेस्क्यू टीम दाखल झाली असून बचाव कार्य सुरू झाले आहे। महत्त्वाचे म्हणजे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत। त्यांनी मृतकांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे। तसेच जे लोक गंभीर जखमी झाले आहेत त्यांना 2.5 लाख तर जे किरकोळ जखमी आहेत त्यांना 50,000 मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले। तत्पूर्वी रेल्वे मंत्र्यांनी या अपघातानंतर सोशल मीडिया पोस्ट करत या संदर्भात प्रतिक्रिया दिली होती। न्यू जलपाईगुडी येथे झालेला अपघात दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले। तसेच घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली होती। जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वरिष्ठ अधिकारीही या ठिकाणी पोहोचले आहेत असंही त्यांनी सांगितलं।